तर म्हणजे माझं गावी येण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे आईबाबांसोबत थोडा वेळ घालवायचाच होता आणि गणपतीचा पाठ द्यायचा होता, त्याच्यासाठी मी आले. आता गणपतीचा पाठ द्यायला मी जाईनच, ही एक मोठा सोहळाच असतो कारण लवकर आपल्याकडे बाप्पा येणार आहेत हे आपल्याला कळतं. आणि त्यानंतर मी जाणार आहे माझ्या मावशीकडे. आता ते मावशीकडे मी जाते, पण मावशीकडे मी का जाते हे तुम्हाला 1 महिन्यानंतर कळेल. पण आत्ता मी मावशीकडे जाते आणि मावशीकडचा पण मी ब्लॉग बनवेन. तर माझा मावस भाऊ मला न्यायला येईल आता थोड्या वेळात, त्याआधी जाऊन मी गणपतीचा पाठ देऊन येते. माझा मावस भाऊ मला बोलला होता की नदीच्या पलीकडे ये, पण मला पाण्याची खूप भीती वाटते. आणि आजच मी सकाळी एक व्हिडिओ बघितला ज्याच्यात लोणावळ्यामध्ये आय थिंक भुशी डॅमच्या इथे एक फॅमिली पूर्ण वाहून गेली. तर तुम्ही सगळ्यांनी पावसामध्ये स्वतःची काळजी घ्या. अशा कुठच्याही ठिकाणी पाण्याच्या ठिकाणी जाऊ नका, कारण निसर्ग आहे, तो कधी कसा काय वागेल आपल्याला माहीत नाही. त्यामुळे प्लीज काळजी घ्या. आणि मला पाण्याची भीती वाटते, त्यामुळे मी त्याला सांगितलं की अजिबात मी नदीतनं येणार नाही होडीने, तू मला न्यायला ये बाय रोड. सो तो मला न्यायला येईल आणि त्यानंतर मी मावशीकडे जाईन. तो सुद्धा ब्लॉग मी तुम्हाला दाखवेन लवकरच. माझे ब्लॉग तसे लेट येतात, पण इथे नेटवर्कचा इश्यू आहे. नेटवर्क म्हणजे वायफाय आहे घरी, पण ते जरा स्लो चालतंय. त्याच्यामुळे कालपासून मी एक ब्लॉग अपलोड करते, तो अजून होत नाही. तर मी लवकरात लवकर तुम्हाला ब्लॉग दाखवेन. आता पहिलं मी जाऊन माझा पाठ देऊन येते. आता माझा व्हिडिओ शूट करायला कोण नाही, तो पाठ असं मरणाचं जड, त्याच्यामुळे थोडं व्हिडिओ आईक आपलं शूट करू लावते. बाकीचं तुम्ही समजान जावा की मी पाठ देऊन येईल. उलटा पाठ नेऊन देणं ही तशी एकदम सामान्य वाटणारी क्रिया आहे आणि ही क्रिया कोकणी माणसासाठी एक उत्सव आहे. म्हणजेच आता गणपती बाप्पा येणार आहेत आणि आपला एक ठरलेला मूर्तिकार असतो, त्याच्या घरी जाऊन त्याला भेटणं, त्याला पाठ देणं आणि त्याला समजावणं की मला मूर्ती कशी हवी आहे यावर्षी मी काही वेगळं करणार आहे. काही जणांच्या घरी देखावेसुद्धा असतात, त्याबद्दल माहिती दिली जाते की आम्हाला असं करायचं आहे, त्यामुळे मूर्ती अशी बनवा. सो हे खूप एक वेगळं आनंद असतो आणि कोकणी माणसांनाच जास्त त्या आनंदाबद्दल माहिती आहे की नागपंचमी झाली की पाठ द्यायला सुरुवात होते. पण मला नंतर वेळ नाही, त्यामुळे मी लवकर आले. मी आता पाठ देऊन लगेच मावशीकडे जायला निघणार आहे. नाही, पण असा एक ह्या काढले ना की छोटे बस पाठवायचे असे मोठे काढले ना, पण ते बसेस ज्या होत्या त्या गेल्या. आता शासनाकडे नवीन येतील तेव्हा, आता येतील तेव्हा, कधी येतील तेव्हा. आता ज्या येतात ह्या ते टुरिस्ट जेव्हा येतात तेव्हा बंद करतात. काय मोठ्या बघ तुझा माझी साला येशील ना 7 वाजता? हे कुर्ला पकडायला जाऊया, येशील ना? सांग रे, अरे सांग. नको म्हणता तू जेवण, तू पण जेवतोयस? माझा भाऊ मला प्रेमाने जेवण वाढतोय. किती छान. वाढ रे, वाढ. किती ते प्रेम. अरे बाप, माझा जीव मेटा कुटीला आला. मी ते का वाढत बाईलेक पण नाही वाढल्या भावाशीन, पण माका वाढता. तू काय वाढणे मी परत सांगितले प्लीज. वाढ रे. ही आहे कधी भाजी नाही कुर्ले. आज रात्री आम्ही कुर्ला पकडायला जाणार आहोत. भाऊ माझून येतो लो मका ना. मी तू वाढलेल्या ताटातच जेवणार. आई वाढतात नाही गे नक्की जाऊ दे. वाढ, केवढं वाढतोय तो. आणि हे खा नका का मावशी? 100 शेवटपर्यंत नाही माका मी विचारले की बघ आणखी भाजले नाही. भात आणला आशिषने. ओके, थँक्यू आशिष. जरा पाणी आण रे. माझ्या मावशीची नर्सरी आहे, तर मी नर्सरीमध्ये थोडा वेळ घालवण्यासाठी, कारण लहानपणी मी खूप जायचे तिथे, तर विचार केला मस्त जाऊन तिथे वेळ घालवूया. काका काहीतरी कलमं वगैरे बांधत होते, तर ते सुद्धा बघता येईल आणि तुम्हालाही दाखवता येईल. हे आवळ्याची आहेत ना? कसली कलमं करताय? आवळा. तू पण येणार ना खेकडे पकडायला?
चल जाऊया. आम्ही चाललो व्हाळात खेकडे पकडायला. हा हा सांगा ना. नाचतलो थंयसर बरोबर. हजर होतो ताबडतोब हजर होतो. आम्हा 3 बहिणींमध्ये सगळ्यात जास्त मावशीकडे मी राहिले लहानपणापासून. आणि मी अशी कलमं वगैरे बांधत असायचे तेव्हा माती भरायला किंवा ते कलमं करायला वेगवेगळी मी तिथे बसलेले असायचे. मलाही येतात कलमं बांधता, मी तेवढी छान नाही पण मला माहिती आहे 2-3 टाईपने जे ते कलमं बांधतात ते सगळे मला माहिती आहे. सो ही फर्स्ट स्टेज, मग हे असं करून ही लास्ट. ओके एक करा मी व्हिडिओ घेते. एक कलम करा. श्वेता बनते डाव्या हाताने ते बघ कसं ते. हो तेव्हा मी बघायची तू ते ह्याचं करायची गुलाबाचं करायचीस ते बघितलं मी. ते चौकोन करून करायचीस ते. चौकोन काय डोळा खोय केलं कलम तेव्हा केलेली मी पण शिकलेली. ए श्वेता इकडे बघ. डोळा भरणी. सिंधुदुर्गमधले बरेच जण इथून कलमं घेऊन जातात म्हणजे विकण्यासाठी सुद्धा आणि लागवडीसाठी सुद्धा. फणसाचं कलम, आंब्याची कलमं, त्याच्यानंतर आवळ्याची कलमं जी आता काका बांधतायत, त्याच्यानंतर जायफळाची सुद्धा असतात. अशी बऱ्याच प्रकारची कलमं वगैरे ते इथून घेऊन जातात आणि लावतात. सो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सुद्धा ऑर्डर तुमची प्लेस करू शकता. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते, तुम्ही बोलून घेऊ शकता आणि तुम्हाला जी कलमं हवी आहेत लागवडीसाठी ती तुम्ही आता घेऊन जाऊ शकता. कारण आता पावसाळा आहे, आत्ताच खरी लोक कलमं वगैरे घेऊन जातात आणि लागवड करतात. तर खूप छान काका माहितीसुद्धा देतात. त्यांना भेटून तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी केल्या तर जास्त चांगलं होतील. नाही पण आता ह्याच्यात काय फरक आहे? हे एवढं जाड त्या ह्याला बांधून काय होणार? असं केल्यामुळे काय होतं? कुठचं हे आता हे केल्यामुळे काय होतं? नाही, हा जो आहे ना हा ज्या एक विशिष्ट जातीचं फांदी. अच्छा हा. आणि ती त्या ह्याच्यावरती हा आहे तो रूट स्टॉक. हा नॉर्मल. हा जगवणार आहे, हा जगणार आहे. समजलं ना? तर हा ज्यावेळी म्हणजे तुम्ही आता ह्याच्यावर कुठची फांदी बांधू शकता. म्हणजे आवळा हा NS7 आहे, NS7 नरेंद्र 7. ओके. हे आपल्याकडे म्हणजे सिंधुदुर्गात 2 वेळा येते. म्हणजे ह्या भागात उत्तर 2 वेळा येते. बाकी कुठचाही आवळा पण हाच जर आवळा जर इतर राज्यात गेला तर 2 वेळा येत नाही, एकच वेळा येतो. पण आपल्याकडे मात्र 2 वेळा येतो नरेंद्र 7. म्हणून ही व्हरायटी चांगली. काय मायफळ आहे? मायफळ. श्वेता म्हाका कर्नाटकच्या एका माणसान कालपासून फोन करता. तो म्हणता म्हाका मायफळची कलमा द्या 2000. मायफळची कलमा? त्यांच्या तिकडे मायफळची कलमा लावतो. पण मायफळावरती जायफळचं कलम करतात. जायपत्री आणि दुसरं माहितीये काय म्हणतात ते का? जायपत्री आणि मायपत्री काय तर म्हणतात. पण रामपत्री. हा ती मसाल्याच्या ह्याच्यात असतात. ह्याच्यावरचं पण जायफळावरचं साल म्हणजे जायपत्री ना, तसं ह्याच्यावरचं सुद्धा ते मसाल्यात घालतात. नाही पण ह्याच्यावरती काय कलम करायचंय? त्याच्यावर जायफळाचा कलम. मायफळ पे जायफळ. तो बोलला 7-7:30 वाजता जाऊया. कुठची झाडं घेऊन जाऊ घरी? जास्वंदीची लावते जरा मस्तपैकी. गुलाब काय आमच्याकडे होत नाहीत.
वेगवेगळी जास्वंद नेते, आई खुश होईल माझी. श्वेता, ते कृष्ण कमळ आहे ना, हे नील काय आहे? हो ना, याचं आहे का झाड? म्हणजे ह्याच्यात असलेलं पिशवीतलं. कुंडीत असेल तरी चालेल. पण ते असं काकांच्या नर्सरीत एक ATM मँगो म्हणून एक कलम आहे. मी आधी पण एकदा ब्लॉगमध्ये दाखवलं होतं. सो ATM मँगो म्हणजे एनी टाईम मँगो, ज्याला वर्षात म्हणजे कधी पण फळं येतात. ATM मँगो. ऐक पडणार होते, असली सुळसुळले ना. मग हा काढला का नाहीये? कुठे जातो आपण? हो, एवढं पाणी आहे इथे. शेतीसाठी की पिण्यासाठी? या गणपती मंदिरच्या बाजूलाच एक शाळा होती छोटीशी, जिथे 1ली ते 4थीची शाळा चालायची. आता त्यांनी त्याची धर्मशाळा बनवली, पण मी इथूनच तुम्हाला दाखवते. एक छोटंसं अशी खोली आहे, ते एका खोलीमध्ये 4 वर्ग बसायचे. आणि मी कधी इथे आले तर मला त्या शाळेमध्ये जाऊन असंच बसवायचे. मे महिन्यात एक्स्ट्रा क्लासेस वगैरे जेव्हा चालायचे तेव्हा उगीच जाऊन मी तिथे मस्त टाईमपास करायचे. आणि मॅथ्स वगैरे मला सुट्टीत पण अभ्यास, माझ्या आईने सुट्टीत पण नाही सोडलं आहे मला. आणि याच गणपती मंदिरच्या बाजूला माझ्या भावाचं दुकान आहे. हे अन्नपूर्णा मसाले आणि किराणा वगैरेचं, आणि त्याच्याच मागे नर्सरीसुद्धा आहे. सो तुम्ही या रोडने कधी जात असाल लक्ष्मीनारायण मंदिरकडनं हुमरमाळा वगैरे, तर तुम्हाला हे माहीत असेल तर कळेल, म्हणजे रस्त्याला लागूनच नर्सरी आहे. पण हे काय विकायला करत नसतील ना, हे घरगुती ना? वाव, ते त्या घरात राहायला किती मजा येईल बघ. त्याच्यात राहायला कसली मजा येईल. हा, सगळ्यांची शेती संपते तेव्हा. हा, मागच्या वेळी जेव्हा मी मावशीकडे आले होते, मला बऱ्याच जणांनी सांगितलं मावशीचं घर दाखव, घर दाखव. तर मावशीच्या घराच्या समोर ही अशी मस्त चाफ्याची झाडं आहेत. पण ही चाफ्याची झाडं बियांसाठी लावलेली आहेत. याला ज्या बिया येतात त्याने चाफ्यावरती कलम करण्यासाठी, चाफ्याच्या त्या बियांची रोपं बनवण्यासाठी वगैरे उपयोग होतो. चाफ्याच्या बिया ज्यांनी बघितल्या नसेल त्यांना दाखवते, ह्या अशा दिसतात चाफ्याच्या बिया. हे मलासुद्धा, मी मावशीकडे लहानपणी यायचे तेव्हा कळायचं की चाफ्याच्या बियासुद्धा असतात, आणि त्या अशा येल्लो कलरच्या छोट्या छोट्या बिया बनतात, आणि मग त्याची रोपं वगैरे ते सगळं केलं जातं. तर हे आहे मावशीचं घर. खूप जुना वाडा आहे. वरती सगळी लाकडाचं वगैरे असं हे आहे, आणि खाली आता बऱ्यापैकी रिनोव्हेट केलं आहे. पण या घरात राहायला जी मज्जा आहे ना, ती स्लॅबच्या घरात वगैरे नाही आहे इथे. त्याच्यामुळे हे घर असं दिसतं. असं हे मोठं घर, आणि या घराला अशा सेम इक्वल खिडक्या आहेत. या खिडक्यांच्या समोरच जर या खिडक्यातनं बघितलं तर एक मोठा ओहोळ इथून वाहत जातो. आता इथून दिसणार नाही, थोडीशी झाडं वाढली आहेत, पण आपण घर मी थोडंसं दाखवते आणि त्यानंतर जाते. पूर्ण घर नाही दाखवणार मी, एक थोडंसं स्ट्रक्चर फक्त दाखवते. इथे तो ओहोळ आहे. इथे लहानपणी आम्ही भिजायला वगैरे यायचो. घराच्या मागेच ओहोळ असल्यामुळे आम्हाला बाहेर कुठे जायला तशी परमिशन नव्हती की दुसरीकडे कुठेतरी जा आणि ओहोळात डुंबा. मला मावशीकडे गेल्यानंतरच या गोष्टी अनुभवायला मिळायच्या. पण मी एकदा दोनदाच इथे बसले असेल या पाण्यामध्ये, कारण तिथे एक छोटासा असा खड्डा कसा आहे, त्या तेवढाच खड्डा म्हणजे तिथेच उभं राहायचं, तिथेच काय ते भिजायचं आणि घरी जायचं. सो हे एकच आमचा पिकनिक स्पॉट पण एकच, आमच्या सुट्ट्यांचा स्पॉट पण एकच, सगळं एकच. मावशीकडे जायचं, हे सगळं करायचं, घरी यायचं आणि अभ्यास करायचा. आणि मावशीकडे गेल्यानंतर सुद्धा अभ्यासच करायचा, म्हणजे अभ्यास इज कॉन्स्टंट.
आता तर खूप तिथे असं मस्त होतं. एरवी फिरायला लागलं. हा कोकम पडून गेलेत, केले नाही आहेत ना यावर्षी. हे बघ कोणच नाही ना. सगळे खराब झालेत कोकम. यावर्षी खरंच कोकणात खूप कमी लोकांनी कोकम केलेत. कोकम कमी पण होते आणि माणसं नाहीत ह्या कारणामुळे खूप जणांनी कमी कोकम केलेत. सिंधुद्योगमध्येच कोकमचा स्टॉक कसा बसा आम्ही अवेलेबल केला आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीची कोकम आम्ही अवेलेबल केली आहे, जी तुम्ही ऑर्डर करू शकता. सिंधुद्योगचा नंबरसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर फायनली आम्ही घरी पोहोचले आणि रात्री आम्ही जाणार आहोत कुर्ले पकडायला. तो ब्लॉग मी तुम्हाला नंतर दाखवते. आता मी जाऊन मस्त काहीतरी खाते कारण मला खूप भूक लागली आहे. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.